Hello students, welcome back again on my YouTube channel. Myself Pathan Jabbar Khan. विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड चे आपण आतापर्यंत साधारणतः 5 व्हिडिओज तुम्हाला सेंड केले. नाउ टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट द न्यू आर्टिकल अँड दॅट इज द व्हिडिओ नंबर 6. या व्हिडिओ नंबर 6 मध्ये आज आपण एक महत्त्वाचा आर्टिकल पाहणार आहोत पहा. अँड आय थिंक दिस इज द लास्ट आर्टिकल ऑफ युअर सिलेबस. जो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आहे त्या चॅप्टर मधला हा शेवटचा आर्टिकल आहे पहा. नेक्स्ट आर्टिकल इज हार्डनेस, द नेक्स्ट आर्टिकल इज फ्रिक्शन. पण या रिड्यूस्ड सिलेबस मध्ये ते दोन्ही आर्टिकल तुमच्या सिलेबस मध्ये सध्या नाही पहा. ओके, सो नाव आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मधलं एक शेवटचा आर्टिकल पाहणार आहोत पहा. बिफोर गोइंग टू दॅट आर्टिकल, your last video is related with the stress strain curve, that is the video number 5. video number 4 जो होता पहा, it is the related with the Poisson's ratio. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आतापर्यंतचे व्हिडिओज पाठवलेत. आय होप सो तुम्ही पाहिले असतील. बरेच विद्यार्थी आणखीही पाहत नाही. तुम्हाला दुसरा कोणताही सोर्स नाही आहे पहा. काल मी ऑनलाईन लेक्चर घेतलं, त्याच्यात सुद्धा काही मुलं प्रेझेंट नव्हते. तुम्हाला मी व्हिडिओ सेंड करतो, त्याच्यात मी काही मुलं आणखी व्हिडिओज पाहत नाही. आय डोंट नो काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत पहा. तुम्हाला प्रत्येकाला मोबाईल यूज करावा लागेल, अभ्यास करावाच लागेल, कारण तुम्ही शाळेत येत नाही. तर या सूचना मी परत देणार नाही. माझी पालकांना बी विनंती आहे की प्रत्येक पालकांनी व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देऊन तो व्हिडिओ पाठवलेला हे माझे स्वतःचे सेल्फ व्हिडिओज आहेत पहा. मी कोणतीही लिंक सेंड करत नाही. मी स्वतः तयार केलेले व्हिडिओज तुम्हाला सेंड करतो. त्याच्यामुळे प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी 11वी अ आणि 11वी ब च्या प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी व्यवस्थित हे व्हिडिओज पहा, त्याच्या नोट्स तयार करा. ओके, नाव आता मी या गोष्टी परत सांगणार नाही. आज इथं हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमचा हा चॅप्टर संपेल. याचे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला मी सेंड करेल किंवा एखादं लेक्चर घेईल किंवा प्रॉब्लेम सेंड करेल. Okay, so now today we have to discuss about the next new article, and that name of that article is the potential energy stored in a stretched wire. किंवा तुमच्या पुस्तकात त्याला नाव दिलं त्यांनी strain energy. What is this? Strain energy. पहा, हा शब्द तुमच्या लक्षात आहे पहा प्रत्येकाच्या. What is the strain? Strain means change in dimension. Per unit original dimension, that is strain. आता लक्ष द्या पहा, स्ट्रेन एनर्जी. आता ऍक्च्युली असं मी म्हणतात त्याला पहा, पोटेन्शियल एनर्जी इन अ स्ट्रेच्ड वायर. पोटेन्शियल एनर्जी इन अ stretched wire. Potential energy in a stretched wire. आता stretched, what is meaning of stretched? Stretched means to elongate or to compress. आता stretched म्हणजे to elongate. Wire means here is the length is increasing. So this article is related with the which type of constant. हे आर्टिकल कोणत्या कॉन्स्टंटशी रिलेटेड असेल पहा. वी नो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. व्हॉट इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी? इट इज द रेशो ऑफ ट्रेस टू स्ट्रेन, ट्रेस वर्सेस स्ट्रेन. देन वी हैव 3 कॉन्स्टंट्स, दैट इज द यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस अँड द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. द लेंथ जिथं वाढेल तिथं कोणता कॉन्स्टंट आलाय? यस, एनीबडी? विच कॉन्स्टंट इज देयर? यस, करेक्ट, यंग्स मॉड्युलस. सो आज आपण यंग्स मॉड्युलसचा सुद्धा उपयोग करू. and we have to determine the expression of strain energy or strain energy per unit volume. Okay, हे पण तुम्हाला मी सगळं सांगतो. थोडं मॅथमॅटिकल आर्टिकल आहे पहा, इट्स अ सिंपल आर्टिकल. आता व्हॉट इज स्ट्रेन एनर्जी? लुक हिअर, स्ट्रेन एनर्जी मीन्स पहा, स्ट्रेन एनर्जी हे आर्टिकल तुम्हाला कळालंय पहा. नाउ वी हॅव अ वायर. लुक हिअर, हिअर इज अ वायर. एक वायर आहे पहा. Let A be the area of cross section, and L be the original length.
by applying the force per unit on a unit area of cross section. हा फोर्स अप्लाय केला तुम्ही युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वर, तर काय होईल पहा, काय होईल. ही जर आपण दुसरी डायग्राम काढली तर लुक हियर, दिस इज द ही ओरिजिनल लेंथ, ही ओरिजिनल लेंथ, ही ओरिजिनल लेंथ. आणि आता काय झालं पहा, फोर्स अप्लाय केल्यामुळे इट्स लेंथ इज इन्क्रीजिंग, इट्स लेंथ इज इन्क्रीजिंग. आता पहा, बिकॉज ऑफ दिस फोर्स here is work is done. Here is suppose L be the extension produced in the wire, extension produced, this L be the small L be the extension produced in the wire. आता look here, तुम्ही वायर वर फोर्स लावला and because of that force here is a extension is produced, or we say that work is done, work is done. कारण इथून इथपर्यंत या वायरची डिस्प्लेसमेंट झाली, वर्क इज डन. आता पहा, व्हेन वी रिमूव्ह द फोर्स, हा फोर्स जर आपण रिमूव्ह केला पहा, या डायरेक्शनचा जो फोर्स आहे, व्हेन वी रिमूव्ह द फोर्स, ऍक्च्युअली याच्यामध्ये अप टू स्टॅटिक इक्विलिब्रियम, रिस्टोरिंग फोर्स अँड दिस एक्सटर्नल फोर्स आर सेम. आणि आपण अंडर द स्टॅटिक इक्विलिब्रियमच हे एक्सपेरिमेंट करतोय पहा. आपण वी हॅव टू इन्क्रीज लोड ऑफ अ हाफ kg, एक पर्टिक्युलर इंटरवल ठेवून आपण लोड इन्क्रीज करणार आहोत पहा. ओके, आता काय पहा, व्हेन वी रिमूव्ह द फोर्स दिस वायर कमिट्स ओरिजिनल डायमेन्शन. आता पहा, ही सिच्युएशन पहा, ही सिच्युएशन पहा, हे जे वर्क डन झाले, हे जे वर्क डन झाले, आणि व्हेन वी रिमूव्ह द फोर्स द वायर कमिट्स ओरिजिनल डायमेन्शन. मग फोर्स रिमूव्ह केला, फोर्स रिमूव्ह केला तर वायर त्याच्या ओरिजिनल डायमेन्शनला येईल. मग देर इज अ, हे जे वर्क झाले पहा, दिस वर्क इज स्टोर्ड, दिस वर्क इज स्टोर्ड in the form of potential energy, in the form of potential energy, or in the form of elastic potential energy, elastic potential energy. And that energy is called as the strain energy, that energy is called as the strain energy, that energy is called as the strain energy. This work is stored, हे जे वर्क स्टोर्ड झालंय पहा, that work is stored in the form of energy, in the form of elastic potential energy, and that energy is called as the strain energy. Okay, so write down the definition of strain energy. Write down the definition of strain energy. The elastic potential energy, बघा, the elastic potential energy, gained by wire during elongation by stretching force is called strain energy, is called strain energy. But this is the strain energy. Look here, this is the definition of strain energy. Write down this one, strain energy. बघा, the elastic potential energy gained by wire, बघा, elastic potential energy gained by wire during elongation by stretching force is called strain energy. Okay, so this is the definition of strain energy. Write down this one. Okay, now आता आपण याचं एक्सप्रेशन पाहूया. पहा, याचं एक्सप्रेशन पाहू, द स्ट्रेन एनर्जीचं एक्सप्रेशन पाहणार आहोत. पहा आपण, लुक हियर. आता पहा, सपोज पहा, फर्स्ट कंडिशन पहा, सपोज हियर इज अ वायर. ओके, now
A be the area of cross section, L be the original length, this is the rigid support. Now आता सपोज आपण हा जो टोटल फोर्स लावला पहा F हा फोर्स आहे आणि here is the elongation. हे टोटल इलॉंगेशन झालं पहा. मी तुम्हाला नंतर सांगतो पहा काय करायचंय. हे इलॉंगेशन आहे. आता जर आपण इथे यंग्स मॉड्युलस अप्लाय केला, व्हॉट इज यंग्स मॉड्युलस? यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू FL अपॉन A इंटू स्मॉल l. हा फॉर्म्युला तुमचा झालेला आहे पहा. सो F इज हा जो F आहे पहा, व्हॉट इज F? F इज इक्वल टू काय पहा, YA इंटू L YAL अपॉन L. आता लक्ष द्या पहा, दिस फोर्स अँड एक्सटेंशन is directly proportional. Force and extension is directly proportional. Means जसा जसा तुमचा एक्सटेंशन होईल तसं तसं तुमचा फोर्स बी बदलेल. सो ऍक्च्युली आपल्याला एक्सटेंशन करण्यासाठी फ्रॉम 0 टू L हे एक्सटेंशन करण्यासाठी आपल्याला फोर्स कंटिन्युअसली चेंज करावा लागेल पहा. कंटिन्युअसली चेंज करावा लागेल पहा. सो तुम्हाला इथं ऍव्हरेज फोर्स घ्यावा लागेल पहा. हा ऍव्हरेज फोर्स असेल पहा, पण ऍव्हरेज मेथड आपण घेणार नाही. हा फोर्स आपण कंटिन्युअसली चेंज करणार आहोत पहा. एवढं एक्सटेंशन झालं, एक काहीतरी फोर्स असेल, सपोज तो 0.5 kg असेल. नंतर इथं फोर्स एवढ्या एक्सटेंशनसाठी 1 kg फोर्स असेल. इतक्या एक्सटेंशनसाठी 1.5 kg असेल. इतक्या एक्सटेंशनसाठी 2 kg असेल. इतक्या एक्सटेंशनसाठी 2.5 kg असेल. इतक्या एक्सटेंशनसाठी 3 kg असेल. सो F is a 3 kg. F is a 3 kg. So this F is not 3 kg. This is the 0.5 kg. So we said that is a small f. हा जो फोर्स लावला, सपोज एक्सटेंशन झालं 1 2 3 4 5 6 सेंटीमीटर. तो 6 सेंटीमीटर एक्सटेंशन साठी तुम्हाला 3 kg फोर्स लागेल फॉर एक्झाम्पल. सो 0.1 सेंटीमीटर साठी 3 kg फोर्स लागणार नाही. इट्स अ 0.5 kg. It's a 0.5 kg. So your F is always directly proportional to L. F is always directly proportional to L. ज्यावेळेस कॅपिटल F लागेल फोर्स, त्यावेळेस त्याचं टोटल वर्क डन होईल. टोटल वर्क डन होईल पहा. And that work is stored in the form of energy. That energy is called as the strain energy. तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली पहा. The elastic potential energy gained by wire. The elastic potential energy gained by wire during elongation by stretching force is called as your strain energy. Or सोप्या भाषेत the work is stored in the form of energy. That work is stored in the form of potential energy. That energy is called as the strain energy. हे लक्ष द्या पहा, तुम्ही डायरेक्ट F घेणार नाही. F ओके. सो हा एक फॉर्म्युला फक्त तुमच्याकडे लावून द्या पहा. F is equal to काय आलं पहा तुमचं, YA स्मॉल l अपॉन कॅपिटल L. याला आपण एक्सप्रेशन A म्हणू. मग आता काय करणार पहा, जे वर्क डन काढायचं त्यासाठी आपण पहिल्यांदी वी हॅव टू डिटरमाइन द स्मॉल वर्क डन. डेरिवेशन मध्ये पहा, ज्या डेरिवेशन मध्ये पहा, डेरिवेशन ऑफ स्ट्रेन एनर्जी. राइट डाउन दिस वन. डेरिवेशन ऑफ स्ट्रेन एनर्जी. ओके, डेरिवेशन ऑफ स्ट्रेन एनर्जी. मग आता लक्षात द्या पहा, डायग्राम 30 थोड़ा स्मूथ है. This is A be the area of cross section, L be the original line. Okay. आता बघा, for example, X be the extension produced in the wire. X be the extension produced in the wire, and for that extension we have to apply F force. So काय तिथे X मॉड्युलस तुमचा Y और गॅमा, तुम्ही गॅमा म्हणा किंवा Y म्हणा. गॅमा इज इक्वल टू स्मॉल f इंटू ओरिजिनल लेंथ अपॉन A इंटू एक्सटेंशन X. बघा लक्ष द्या पहा, गॅमा इज इक्वल टू Y म्हणतात किंवा गॅमा म्हणू, पण गॅमा इज इक्वल टू स्मॉल f
मी कॅपिटल एफ घेतलं का पहा, कारण की मी स्मॉल एक्सटेन्शन कन्सिडर केलंय पहा, कारण की दिस इज द फर्स्ट पहिला पार्ट टू फाइंड स्मॉल वर्क डन हे पहिले दिले तुम्ही, टू फाइंड स्मॉल वर्क डन. तो स्मॉल वर्क डन म्हणजे किती, x be the small work done, x be the small extension, and for that f be the force. Then what is this? F is equal to काय पाहिजे, F is equal to काय, gamma ax upon capital L. Suppose this is equation number small a. Okay, now for further displacement, थोडीशी जी डिस्प्लेसमेंट झाली याची पहा, for further displacement we have to increase the force, and that further displacement जी असेल पहा, ही further displacement याची इथून इथपर्यंत, that is the dx, पाहिजे अशी ही dx असेल. so that time work done किती तुमचं, W is equal to force into displacement, that is dx, force into dx. Then W is equal to what is F, y a x upon L into dx. This is expression number B. Okay, work done. There are dW म्हणू आपण, sorry, this is dW. You find the small work done, that is dW. Okay, dW bar, the force F is 1. dW is a small work done. Then we have to want to determine the total work done पाहिजे. हे total work done काढायचं आपल्याला from 0 to L, from 0 to L. So total work done करण्यासाठी काय करावं लागेल पहा, आता तुमचा हा कन्सेप्ट झाला नाही एवढा, तर तो कन्सेप्ट घेऊ आपण. टोटल वर्क डन म्हणजे पहा, हा एक स्मॉल वर्क डन होता, हा 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 स्मॉल वर्क डन होता, म्हणजे dW1 dW2 dW3 याला आलं होतं x1, याची x2 एक्सटेन्शन, याचं x3 dW4, याचं x4. आता टोटल वर्क डन करायचं असेल त्याची समेशन करावं लागेल किंवा बेरीज करावं लागेल, आणि त्याची बेरीज केली आपण तर आपल्याला काय मिळेल, टोटल वर्क डन, दॅट इज स्मॉल एल एक्सटेन्शन. सो ऍडिशनला, बेरीजला मॅथ्स मध्ये समेशन म्हणतात किंवा इंटिग्रेशन म्हणतात. ऍडिशनला काय म्हणतात पहा, इंटिग्रेशन ऑफ समेशन. आपण इंटिग्रेट करूया पाहायला. सो इंटिग्रेट ऑफ dW ऑफ, सपोज याला इक्वेशन ए म्हणून, सॉरी या स्मॉल बी ला, dW इज इक्वल टू काय, इंटिग्रेशन ऑफ yax अपॉन L dx, दॅट इज इक्वेशन नंबर सी. ओके, आता याचं लिमिट काय, कुठून कुठपर्यंत एक्सटेन्शन झालं, फ्रॉम 0 टू L, फ्रॉम 0 टू L, फ्रॉम 0 टू L. आता इंटिग्रेशन ऑफ dW हे सगळ्याची बेरीज केली, यू कॅन गेट द टोटल वर्क डन, यू कॅन गेट द टोटल वर्क डन, you can get the total work done. Then W is equal to, बघा W is equal to काय येईल पहा, त्यात कॉन्स्टंट कोण, your gamma is a constant, area of cross section is a constant, and original length is a constant. So जे constant असेल त्याला बाहेर घ्या, gamma a upon L, then integration of 0 to L x dx. एक रूल आहे पहा, एक रूल आहे इथं पहा, इकडे लिहून घ्या तुम्ही रूल हा पहा इकडं, दॅट इज द रूल ऑफ इंटिग्रेशन, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ x raised to n is equal to x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1. तो प्लस सी वगैरे कधी येईल ते तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये कळेल, पण सध्या हे असं लक्षात ठेवा, x raised to n plus 1 upon n plus 1. आता इथं किती पॉवर, x चा 1 पॉवर आहे, x चा पॉवर किती 1, ते काय सांगा मला, W is equal to गॅमा, मला एक सवय ती y यूज करायची, गॅमा a अपॉन L. आता याचे इंटिग्रेशन काय पहा, युजिंग दिस फॉर्म्युला, x raised to 1 dx काय,
x raised to 1, x raised to 1 plus 1 upon 1 plus 1, that is x square upon 2, x square upon 2. समजलं तुम्हाला पहा, इथं काय लिहा, x square upon 2 आणि इथं 0 to L पहा. Then W is equal to gamma AL. आता कसं सॉल्व करायचं, x च्या जागेवर किंवा हे जे 1/2 आहे, हाफ हे 1/2 इकडे घेऊ आपण, here is 1/2, here is 1/2 पहा, व्यवस्थित लिहून घ्या पहा. W is equal to 1/2 हाफ gamma AL. आता पहा काय आलं, x च्या जागेवर येतं पहा, L स्क्वेअर नंतर 0 पुट करा, 0. then W is equal to 1/2 gamma A L, L square minus 0 तो काय पहा, L into L, L into L पहा. this is what okay, gamma A small l into L, here is pha gamma A small l into L. So your work done is equal to 1/2 F into L, F into L. This is the expression of work done. W is equal to 1/2 F into L. Write down this one. ओके, समजलं तुम्हाला पहा, हे समजलंय. परत एकदा सांगू पहा. पहिल्यांदा आपण पहा काय करणार आहोत, we have to want to determine the total work done. This work is stored in the form of potential energy. That energy is called as the strain energy. Okay, for that आपण small work done काढलंय, that is dW. So for you know that इथं लक्ष द्या पहा, इथं तुम्हाला कळेल पहा, this F and X are directly proportional. जसं X वाढेल तसा हा FB वाढेल, तो 0 चा F होईल, हा 0 चा F होईल पहा, capital F होईल. So F and X are directly proportional. So extension produced in the wire is directly proportional to stretching force. Okay, so now that is the W. Okay, आता मला याची काही गरज नाही, तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा हे लिहून घ्या व्यवस्थित. झाले तुमचं व्यवस्थित लिहून पॉज करून लिहा. नाव आता लक्ष द्या पहा, this work is stored in the form of, याला काय म्हणू आपण, this work done is equal to 1/2 what is force, that is the load into extension, this is the very important formula, that is capital A. And this work is stored in the form of energy, and that energy is called as the strain energy. The strain energy is equal to 1/2 load into extension. हा एक फॉर्म्युला लिहून घ्या. This is capital V. Strain energy is equal to 1/2 load into extension. Now using A, बघा strain energy per unit volume is equal to काय, बघा strain energy per unit volume is equal to 1/2, त्याला असं म्हणू आपण, दॅट इज द त्याला आपण काहीतरी एक्सप्रेशन म्हणू पहा, ए बी सी काहीतरी होतं पहा, तर दॅट इज डी और सी, डी त्याला डी म्हणू आपण, डी युजिंग डी और दिस युजिंग एच म्हणू, काही फरक पडत नाही. ए पहा स्ट्रेन एनर्जी किंवा आपण डायरेक्ट घेऊ पहा, युजिंग बी capital B, strain energy 1/2 load म्हणजे F into L upon strain energy per volume. What is the volume of wire? लक्ष द्या पहा, volume of wire, this L be the length, A be the area of cross section. So what is volume? Area into height, length into breadth into height. So volume of wire is AL, A into L. So what is this? F upon A, and this one is काय सांगा मग मला, काय सांगा, the strain energy per unit volume
वॉल्यूम इज इक्वल टू 1/2 trace into F upon A, force upon area, stress, change in length upon original length is a strain. So strain energy per unit volume is equal to strain energy per unit volume is equal to 1/2 stress into strain. This is the very important expression. याला एनर्जी डेन्सिटी भी म्हणतात पहा. स्ट्रेन एनर्जी डेन्सिटी किंवा एनर्जी डेन्सिटी, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/2 ट्रेस इनटू स्ट्रेन. ओके, इज दॅट क्लिअर? ओके, आणखी काही फॉर्म्युले पाहिजे. आता लक्ष द्या पहा. व्हॉट इज यंग्स मॉड्युलस? व्हॉट इज यंग्स मॉड्युलस? गॅमा इज इक्वल टू ट्रेस अपॉन स्ट्रेन. ट्रेस अपॉन स्ट्रेन हे फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनला वापरायचे. थेरॉटिकल विचारलं तर टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन लिहायचे. then what is stress? What is stress? Stress is equal to gamma into strain. And what is strain? Strain is equal to trace upon gamma. Okay, trace upon gamma. Trace upon gamma. Okay, then put here stress ची व्हॅल्यू टाका C मध्ये. Put in C. Put in C. सांगा टाका काय? स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू, करा स्ट्रेस पुट करा, ट्रेस पुट करा. व्हॉट इज स्ट्रेस? गॅमा इनटू स्ट्रेन म्हणजे काय मग 1/2 गॅमा इनटू स्ट्रेन स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन नंबर D. एक्सप्रेशन नंबर D. आणि स्ट्रेन पुट करा तर काय पहा, स्ट्रेन पुट केला काय? स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू, स्ट्रेन पुट करा इथं C मध्ये काय सांगा 1/2 काय पुट केलं? सो दॅट इज द ट्रेस स्क्वेअर अपॉन काय पहा, ट्रेस स्क्वेअर 1/2 ट्रेस स्क्वेअर अपॉन gamma. This is the expression number E. So this one C, D, E are the different forms. C, D, and E are the different forms of strain energy per unit volume. Okay, mathematically फक्त एक इंटिग्रेशनचा कन्सेप्ट नवीन आहे. माझ्या एका लेक्चरला तुम्हाला मी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, तुम्हाला डिफरन्शिएशन and integration शिकवेल. I hope so समजलं असेल. So here is your chapter number 6 is over. The name of that chapter is the mechanical properties of solid. व्यवस्थित सगळ्यांनी नोट्स काढा, त्या सेंड करा. आणखीही काही मुलं अभ्यास करत नाहीत, सो बी सिरियस. ओके, आय होप सो सगळा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड चॅप्टर समजला असेल. इट्स अ बेसिक तुम्हाला मी शिकवलंय. याच्यामध्ये आणखी मी तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला जास्त पाहावं लागेल पहा. So okay, thank you so much.